मध्य प्रदेशातील सिहोर येथून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे। येथील एका प्रतिष्ठित कुटुंबाचे ब्रिटिश सरकारने 109 वर्षे जुने कर्ज अद्याप फेडले नसल्याचं समोर आलंय। वृत्तानुसार सेठ जुम्मा लाल रुथिया यांनी 1917 मध्ये ब्रिटिश प्रशासनाला 35,000 रुपये कर्ज दिले होते, जे व्याजासह आता कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचले। त्यांचा नातू विवेक रोथिया यांचा दावा आहे की हे कर्ज कधीही फेडले गेले नाहीये। त्यात या ऐतिहासिक कर्जाची परतफेड करण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी करीत आहे। विवेक यांचा दावा आहे की त्यावेळच्या मिळालेल्या कागदपत्रांवरून आणि मृत्यूपत्रातून हा व्यवहार उघड झालाय। विवेक रुथिया यांच्या मते त्यांचे आजोबा सेठ जुम्मालाल हे एक मोठे व्यापारी होते। त्यांचा त्यावेळी सिहोरमध्ये मोठा कापड आणि धान्य व्यवसाय होता। पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश सरकारला निधीची नितांत आवश्यकता होती। स्थानिक प्रशासनाने सेठ जुम्मालाल यांची मदत मागितली आणि त्यांनी त्यांना 35,000 रुपये कर्ज दिले। त्या बदल्यात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कर्ज फेडण्याचे आश्वासन देणारे लेखी कागदपत्रे दिली, पण स्वातंत्र्यानंतर हे प्रकरण विसरले गेले। विवेक रुथिया यांनी स्पष्ट केलंय की कुटुंबाच्या जुन्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हे उघड झालंय। आंतरराष्ट्रीय कायद्याचा हवाला देत त्यांनी सांगितले की एक सार्वभौम राष्ट्र आपल्या भूतकाळातील आर्थिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही। आता विवेक रुथिया ब्रिटिश सरकारला कायदेशीर नोटीस पाठवण्याची योजना आखत आहे। ते म्हणाले, हे फक्त पैशांबद्दल नाही तर न्याय आणि इतिहासाबद्दल आहे। 1917 मध्ये व्याजासह 35,000 रुपये आजच्या चलनात कोट्यवधींचे असतील। विवेक रुथिया म्हणतात की सेठ जुम्मालाल यांचे 1937 मध्ये निधन झाले। कर्ज दिल्यानंतर जवळजवळ 20 वर्षांनी त्यांच्या मृत्यूनंतर ही कागदपत्रे त्यांचा मुलगा सेठ माणकचंद्र रुथिया यांच्याकडे सुरक्षितपणे ठेवण्यात आली। 2017 मध्ये माणकचंद्र यांच्या मृत्यूनंतर हे कागदपत्रे विवेक रुथिया यांच्याकडे आली। विवेक यांनी स्पष्ट केलं की कागदपत्रे सुमारे 22 वर्ष घरी ठेवण्यात आली होती, परंतु अलीकडेच कुटुंबातील चर्चेदरम्यान हे प्रकरण उघडकीस आलंय। दरम्यान कायदा तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हे प्रकरण कोर्ट किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ शकते, परंतु प्रामाणिक कागदपत्रांची वैधता सिद्ध करणे आव्हानात्मक असेल। रुथिया कुटुंब हे सेहोरोल मधील एक प्रसिद्ध कुटुंब आहे, जे त्यांच्या परोपकार आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे। सेठ जुम्मालाल यांनी अनेक शाळा आणि रुग्णालय देखील बांधली आहेत। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।